प्रथम पोस्ट होते आणि त्यांचे आका त्यांच्यासोबत होते. त्यांचे आका, त्याचं भाषण पण कोणीच आजकाल ऐकत नाही त्याच्या आकाचं. त्या ठिकाणी म्हणाले की लातूर पॅटर्न नाही, हा भंगार पॅटर्न आहे. काय म्हणाला तो खोकेवाला मुख्यमंत्री? काय म्हणाला रेड्डी साहेब? हाय, लातूर पॅटर्न भंगार पॅटर्न आहे. हा कोणाचा अपमान झाला? लातूरकरांचा, लातूर जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाचा. ज्या लातूरने विलासराव देशमुख साहेबांच्या आणि अनेक नेत्यांच्या माध्यमातून आमचा लातूर जिल्हा उभा झाला, त्याच्यातून अनेक नेतृत्व उभे केलेत. अनेक शिक्षणामध्ये काळिंगे साहेब असतील असे अनेक डॉक्टर, इंजिनियर आणि मोठ्या मोठ्या पदावर आमच्या महाराष्ट्रात नाही तर जगातमध्ये आमची मुलं मुली गेलीत. त्या पॅटर्नला अगर भंगार पॅटर्न म्हणलं जात असेल तर आपण काय केलं पाहिजे? आता आपण काय केलं पाहिजे सांगा? आता यांचा भाजपचा भंगार केला पाहिजे की नाही? भाजपचा भंगार केला पाहिजे की नाही पाहिजे? हे त्यांचं ते काय खासदार तो होता, तो उमेदवार त्यांचा काय बोलला विनायकराव, त्याच्याकडे लक्ष नाही. पण हा एक प्रकारची म्हणजे शिवा आपण त्याला म्हणतो, ते पूर्ण महाराष्ट्राच्या लातूर पॅटर्नचा स्वाभिमान सगळ्यांनाच आहे. पण त्या लातूरमध्ये येऊन भंगार पॅटर्न म्हणलं जात असेल तर आता भाजपचा कायम भंगार करण्याचं काम तुमच्या हातात आलेलं आहे आणि तुम्ही करणार असा माझा विश्वास. मी लातूर जिल्ह्याच्या या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा आपल्या प्रचारासाठी आपल्या इथं आलो. मी अमित भैयाचं मनापासून त्यांना आभार व्यक्त करेल की अशा संतांच्या भूमिकेमध्ये, या भूमीमध्ये, स्वातंत्र्यवीरांच्या भूमीमध्ये मला आणून मला या भूमीचं दर्शन करता आलं, नतमस्तक होता आलं. आणि इथून मी लातूर जिल्ह्याच्या आमचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचाराला मी या ठिकाणी येण्याचा योग मला अमित भैया तुम्ही आणून दिला. या भूमीवर आणून मला खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी सगळीकडे जातो, पण ज्या ठिकाणी भाईचारा आहे, आपसातलं प्रेम आहे आणि तिथं लोक गुणागोविंदाला नांदतात, त्या संतांच्या भूमीमध्ये, स्वातंत्र्यवीराच्या भूमीमध्ये आल्यानंतर त्याचा आनंद एक आगळा वेगळा असतो. आणि खरंच भैया मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 2 लाखानं नाही, हा उमेदवार 5 लाखाच्या मताच्या फरकाने निवडून आपला येईल अशा पद्धतीचं स्थिती आज आहे. मी विशेष करून आज भाजप जे घाबरलेली आहे त्याचा राहुल गांधीजी सातत्याने उल्लेख करतात. त्याचं कारण काय की भाजपने कधी पण, ते महाभारतातले खिलाडी आहेत, ते रामायणातले कधी नाही. फक्त रामाचं नाव घेणार आहेत, त्याच्यामध्ये रामाचं नाव घेतील, ते भगवान श्रीरामाचं नाव घ्यायचं, पण महाभारतातले सगळे रोल निभवायचे. अर्जुनाचा रोल कधीच निभवायचा नाही, पांडवाचा कधीच रोल निभवायचा नाही, पण कौरवाचा रोल निभवण्यामध्ये त्यांना फार त्यांच्यामध्ये त्या पद्धतीची ती त्यांच्यामधला तो स्कोप आहे, त्या पद्धतीचं वागतात आहेत. कारण की आपण पाहतोय की जी गॅरंटी आपण इंडिया आघाडी म्हणून दिलेली आहे, या इंडिया आघाडीच्या गॅरंटीमध्ये एक विशेषता अशी आहे की आम्ही जातीनिहाय जनगणना करू. जो ओबीसी मराठावाद आपला निर्माण करण्याचं पाप या लोकांनी केलं, आम्ही एकमेकाच्या बांधाला बांध लागू नये, आमच्या घरं लागू नये, आम्ही भाऊबंदकीने वागत होतो, त्या ठिकाणी या लोकांनी आमच्यामध्ये वाद निर्माण करून ओबीसी मराठावाद केला. 2014 मध्ये याच फडणवीसने सांगितलं होतं की केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार द्या, मी मराठ्यांना आरक्षण देतो, मी धनगरांना आरक्षण देतो, हे सांगितलं बोंबीच्या डेंडापासून या फसवणीसनं. आणि तिथून हे आग पेटली. यांच्या हातात सत्ता होती, राज्यात सत्ता यांच्या हातात होती, देशात त्यांच्या हातात सत्ता होती आणि मागासवर्गीयाचा प्रधानमंत्री आहे असं सांगलं जात होता. हा मागासवर्गीयाचा प्रधानमंत्री नाही, हा व्यापाऱ्यांचा बनिया असलेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या रूपाने आपण गेल्या 10 वर्ष आपण त्याचं कामकाज पाहतोय. यांनी काय केलं की पूर्ण मराठवाडा पेटवून टाकलं. तुम्ही भांडत बसा, पण शेतकऱ्यांचे प्रश्न कुठलाही त्याच्यावर चर्चा नाही. विधानसभेमध्ये भैया असेल, मी असेल, आम्ही सातत्यानं मांडत होतो की अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं, बेरोजगाराचे प्रश्न आमचे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले, पीक विमा आमच्या शेतकऱ्याला मिळत नाही, 50,000 रुपये प्रोत्साहनाचे देण्याचा निर्णय केला, अजूनपर्यंत शेतकऱ्याला मिळाला नाही.
जे कर्ज आम्ही शेतकऱ्यांना बिनव्याजाचं द्यायचो त्या कर्जामध्ये 6% व्याज पुन्हा त्यांनी लावला. अशा पद्धतीनं शेतकरी विरोधी धोरण चाललं. पण आपण सगळेजण मराठा ओबीसी वादामध्ये लावलं त्यांनी कामाला, मीडिया पूर्ण त्याच्यामध्ये कामाला लागली आणि मूळ प्रश्न आपल्या बाजूला पडले. रोज शेतकरी आत्महत्या करत होते, शेतकऱ्यांवर चर्चा नाही, रोज मरे त्याच्यासाठी कोण चिंता करेल, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केली. आणि मराठा आरक्षणामध्ये आखरी हा खोक्याचा मुख्यमंत्री पुढे आला आणि सांगितलं मी देऊन टाकली. सर्रास मराठा समाजाची फसवणूक केली. मी तुम्हाला सांगतो की जातीनिहाय जनगणनेचा जो गॅरंटीमध्ये दिलेला आहे याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. आपल्या देशामध्ये 1931 पर्यंत जातीनिहाय जनगणना झाली. त्याच्यानंतर जातीनिहाय जनगणना झाली नाही, फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोनच जातीची जातीनिहाय जनगणना झाली. त्याच्यामुळे कोणाला राहायला घर आहे की नाही, खायला अन्न आहे की नाही, सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक हा आढावाच आपल्याजवळ नाही. आणि म्हणून राहुल गांधीजी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा केली, मणिपूर पासून तर मुंबईपर्यंत त्यांनी यात्रा केली आणि देशातल्या लोकांच्या भावना त्यांनी समजल्या आणि त्यांना सांगितलं की त्यांना जिथपर्यंत आपल्याला कोणाला राहायला घर आहे की नाही, खायला अन्न आहे की नाही, त्याच्या मुलं शिकायला व्यवस्था आहे की नाही, शिकले तर नोकरी आहे की नाही, काय परिस्थिती आहे, जिथपर्यंत आमच्याजवळ याचा पूर्ण रिपोर्ट नसेल तिथपर्यंत आपल्याला देशाच्या लोकांना न्याय देता येणार नाही. आणि म्हणून ही जातीनिहाय जनगणना भूमिका ज्या ठिकाणी मांडली तिथूनच या भाजपच्या पायाखालची पूर्ण वाळूच नाही जमीनच सरकली. जे मोहन भागवत कधीच निवडणुकीच्या काळात बोलत नव्हते ते बोलायला लागले की आम्ही आरक्षण काढणार नाही. याच मोहन भागवतनी बिहारच्या निवडणुकीमध्ये सांगितलं की आमचं सरकार आलं तर आम्ही आरक्षण संपवू. याच मोहन भागवतनी सांगितलं राजस्थानच्या निवडणुकीमध्ये की आमचं सरकार आलं तर आम्ही आरक्षण संपवू. हे आरक्षण विरोधी लोक आहेत. शेतकरी विरोधी जसं आहे तसं आरक्षण विरोधी आहे. आणि मग नरेंद्र मोदीने त्याचा उच्चांक वेगळा गाठला. त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला एका चॅनलला. त्यांनी सांगितलं की ये तो ट्रेलर था 10 साल का, अब तो सिनेमा बाकी है. आता ट्रेलर मध्ये काय केलं या नरेंद्र मोदीने, पूर्ण देशाच्या सार्वजनिक उपक्रम समिती रेल्वे सुद्धा विकलं. रेल्वे आपली नाही भैया. आता आपल्याला अदानीपासून आपलं सरकार इंडिया आघाडी चाललं की पहिले हिसकावलं घ्यावं लागेल आपली रेल्वे, तेव्हा आपलं हे बनेल. तुम्ही जे मग सांगितलं ते सगळ्या देशातल्या संपत्त्या विकल्या, देश कर्जबाजारी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवून, बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण असं होतं की मोठ्यांकडून पैसे घ्या आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा. काँग्रेसने 60 वर्षात काय केलं हा प्रश्न विचारतात, त्यांचं उत्तर असं सांगायला पाहिजे की ज्या वेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, इथं वयोवृद्ध लोक आहेत ज्यांना स्वातंत्र्याचं त्या काळ पाहिलेलं आहे तुम्ही लोकांनी, त्यावेळेस ज्यावेळेस स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळालं काँग्रेसच्या चळवळीमुळे, काँग्रेसच्या बलिदानानं, त्यानंतर आपल्याजवळ साधी मिलिटरी नव्हती. देशामध्ये फक्त 50 गावात लाईट होती, साधे रस्ते नव्हते, पिण्याचं पाणी नव्हतं, शाळा नव्हत्या, कॉलेज नव्हते, डॉक्टर करायचे कॉलेजेस नव्हते, इंजिनियर करायचे कॉलेजेस नव्हते. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणाने आपण शेवटच्या माणसापर्यंत न्याय काँग्रेसने गेल्या 60 वर्षात पोहोचवलं. पण या लोकांनी काँग्रेसवर, गांधी परिवारावर, नेहरू परिवारावर टीका करून तुमच्या आमची डोके भडकवली आणि त्या भडकवण्याच्या माध्यमातून खोटं स्वप्न दाखवून 2014 मध्ये सत्ता घेतली. पुलवामामध्ये 2019 मध्ये आमच्या सैनिकांना शहीद केलं. याच नरेंद्र मोदींनी सांगितलं की मी याच्यावर सीबीआयची चौकशी लावतो. त्यावेळी टीव्ही आणि पेपरमध्ये बातम्या होत्या की नागपूरमधून ही बारूद गेली. पण सीबीआयच्या चौकशीचा अजूनही अहवाल आला नाही. कुठे गेली 56 इंची? विचारलं पाहिजे भाजपवाले गावात आल्यानंतर. सैनिक जे होते ते कोणाचे पोर होते? आपले पोर होते, शेतकऱ्यांचे होते, शेतमजुरांचे पोर होते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गुजरातमध्ये तर मिलिटरीमध्येच जात नाही लोक, त्यांना काय कळणार देशभावना. आणि मग या माध्यमातून त्यांनी 2019 मध्ये पुन्हा सत्तेत आलेत आणि सत्तेमध्ये येऊन पुन्हा देश विकणं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आर्थिक धोरण बदलून जे जीएसटी आणला
या जीएसटीच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला लुटलं आणि कोणाच्या घरी पैसे पाठवले? अदानी अंबानीच्या घरी पाठवले. आणि तेच अदानी अंबानीचे पैसे घेऊन आज त्यांचा जलवा असा आहे की ते काही सांगणार होते. आता बरं म्हणजे गेल्या जन्मातले हे महाराज राजेच असतील, हे अशा पद्धतीचं त्यांचा तोर आहे भाजपवाल्यांचा. एवढ्या भर उन्हामध्ये जॅकेटच घालून फिरतात ते लोक. म्हणजे अमित दादा, मी खरंच भैया, मी तुम्हाला सांगा, मला कळतच नाही. हाला आपण हे साधं घरी याला गरमीचा होत नाही. यावर्षी तर टेम्परेचर अजून जास्त आहे, पण ते जॅकेट कसं घालतात तेच अजूनपर्यंत मला कळलं नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य की यांना एवढी सत्याचा माज आलेला आहे. मग या नरेंद्र मोदीला तर मी काल पण बोललो, काल उद्धव साहेब होते, मी होतो, शरद पवार साहेब होते. आमचं पुणे आणि बारामतीच्या मध्ये एक कारंजला एक सभा झाली. माझा सवाल असा आहे की या मोदीला महाराष्ट्रामध्ये येऊन मत मागण्याचा अधिकार काय? म्हणजे गुजरातचा कांदा निर्यात करायची परवानगी आहे. महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातमध्ये घेऊन गेले. म्हणजे तिथला शेतकरी आहे, हे देशाचे प्रधानमंत्री आहे की गुजरातचा प्रधानमंत्री आहे हेच कळायला कारण नाही. मग महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे मतं, महाराष्ट्राच्या तरुणांचे मतं, महिलांचे मतं मागण्याचा अधिकार या नरेंद्र मोदीला कशासाठी आहे? आणि तो येत असेल, नरेंद्र मोदी म्हणजे ते प्रधानमंत्री, हे पोलीसवाल्यांचं तर फार वाईट परिस्थिती असते. आता आपल्या सभेत त्यांना बरं आहे, तिकडे तर काही सांगाच नको. वरतं हेलिकॉप्टरने यायचं असेल तर 100 किलोमीटर एराफेरा, त्यातून कोणी हेलिकॉप्टर पण जाऊ शकत नाही. आणि तुम्हाला आपण विरोधी पक्षाचे लोक तर त्याला अजिबात तिकडे जाता येणार नाही. राष्ट्रपतीचा नियम असा आहे, मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आपल्या देशातलं सर्वोच्च पद आहे ते राष्ट्रपती पद. त्यांना यांची व्हॅल्यू नाही आहे. पाहिलं ना आपण परवा, आदिवासी महिला आमच्या राष्ट्रपती आहे. लालकृष्ण अडवाणी साहेबांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. त्या बिचाऱ्या उभ्या आहेत आणि नरेंद्र मोदी त्या लालकृष्ण अडवाणीच्या बाजू बसलेले आहेत आणि ते उभे आहेत आपल्या बिचारा राष्ट्रपती. हा त्या पदाचा, त्या गरिमेचा अपमान केला. कारण की त्या आदिवासी महिला आहेत, आपली किंमतच नाही त्यांच्याजवळ. त्यांचं एक वेगळं लेवल आहे. लेवलच असं आहे भैया, ते एक लेवल वेगळं आहे. ते आपल्या लोकांची किंमतच नाही. आपल्या शेतकऱ्याच्या घामाचा वास सहन होत नाही त्यांना. जसं मगाशी विनायकराव सांगत होते, विनायकराव फक्त त्यांनी ते तसं नाही केलं, इंग्रजापेक्षा वाईट परिस्थिती केली. ही मागणी काय होती? MSPचा ठेवली. म्हणजे आपला कांदा निर्यात नाही, त्यांचा गुजरातचा कांदा निर्यात होणार. आपल्या शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही पाहिजे याची ते काळजी घेतात. आणि या पद्धतीची जेव्हा परिस्थिती निर्माण झाली आणि जीएसटीच्या माध्यमातून आपल्याला लुटलं जात असेल, आपण सरकार कशासाठी बनतो? लोकांनी लोकांसाठी करायचं राज्य. सरकार काही व्यापारी नसतं. मी साध्या आणि सरळ भाषेत सांगतो, सरकारचं काम असतं आपल्या लोकांना देणं. शेतकऱ्याला दिलं पाहिजे, तरुणांना दिलं पाहिजे, महिलांना दिलं पाहिजे, सगळ्या स्तरातल्या लोकांना न्याय दिला पाहिजे, ही भूमिका आहे. तर यांनी काय म्हटलं नरेंद्र मोदींनी की काँग्रेसनं ही जातीनिहाय जनगणना करते, तुमचं आर्थिक सर्वेक्षण करताय, म्हणजे तुमचं मंगळसूत्र या मुसलमानांना देणार आहे असं तो सांग. त्याला या सोशल मीडियामध्ये तरुण पिढीने इतकं ठोकलं त्याला की त्याच्यापासून तो मंगळसूत्र विसरलं. ते तेव्हापासून मंगळसूत्र बोलत नाही. ते आम्ही 1 लाख रुपये दर वर्षाला महिलांना देण्याचा निर्णय केलेला आहे. ह्या गॅरंटी कार्डमध्ये आहे. आम्ही देण्याच्या गोष्टी करतो तर घेण्याच्या गोष्टी करतो. जीएसटी मध्ये कोणी घेतलं? खताची पोतरी, आपण शेतकरी वर्गाचे लोक आहात या भागात. आज खताची पोतरीचे वजन किती आहे? 45 किलो. 2014 मध्ये किती किलो होती? हिचं की साधा आपण DAP खताचा भाव पाहिला 2014 मध्ये तो 450 रुपये होता. आता किती आहे? 1700. आता हे आपल्याला गावामध्ये सांगतात मोदीनं आम्हाला 6000 रुपये पाठवले, वर्षाचे 6000 पाठवले. मोदी तुमच्याजवळून किती पैसे घेऊन जाते तुम्हाला अंदाज आहे का? मोदी तुमच्याजवळून वर्षाचे 2 एकराचा शेतकरी असेल त्यावर 1 लाख रुपये घेऊन जातो. 2014 मध्ये डिझेलचे भाव किती होते? आता एक तरी शेतकरी मला सांगा बैलांनी शेती करतं का? सगळं ट्रॅक्टरला डिझेल लागलं.
पहिले आपण रॉकेलचं तेल टाकायचं, तेही बंद करून टाकले यानं. ते सांगतो ना मी तुम्हाला. तर आता मला सांगा, 2 एकराच्या शेतकऱ्याकडून वर्षाचे 1 लाख रुपये घेऊन जातो मोदी. आणि मग मी मगाशी म्हणाला ना तो पक्का बनिया आहे, तर बनिया कसं आहे तुम्हाला ते सांगतो. 1 लाख रुपये घेऊन जातो, तुम्हाला देतो 6,000 रुपये. मग 6,000 रुपयानंतर काय करतो की तुमच्या पोरानं किंवा पोरीनं बँकेत अर्ज केला की तिला काही 50,000चं काही 1 लाखाचं लोन पाहिजे, बिझनेस करायचा आहे, तर जसं तुमचं आधार कार्ड जोडला, इन्कम टॅक्सचा कागद जोडला, काही आपली प्रॉपर्टी जोडली की सरळ नरेंद्र मोदीला माहीत होऊन जाते आधार कार्डच्या आधार काही हे आता गरीब राहिले नाही, हे श्रीमंत झाले. आणि मग तो कलेक्टरला फोन, कलेक्टरला सांगतो की ते तहसीलदारला सांग त्याला आतापर्यंत मोदीचे जेवढे पैसे दिले ते वापस घ्या. असं करतो की नाही? म्हणजे तुम्ही घेतलेलं सगळं पैसे त्याला 6,000 त्या आपण तर मागले नव्हतं, त्याने सांगितलं होतं किंमत कमी करणार, महागाई कमी करणार, हेच नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं ना. आता परवाच्या दिवशी त्यांनी लोकमत IBNला एक मुलाखत दिली. म्हणजे खोटं किती बोलावं, आणि ते नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्यांनी बोलावं. नरेंद्र मोदी बोलतो खोटा, पण प्रधानमंत्री पदावर ते म्हणाले की या 10 वर्षामध्ये मी महागाईला आळा टाकून ठेवण्यामध्ये मला यश मिळालं. नरेंद्र मोदी काय सांगतो, 10 वर्षात मला महागाई वाढवण्यामध्ये, महागाई कमी करण्यामध्ये मला यश प्राप्त झालं. म्हणजे किती खोटं बोलावं कोणी. किमती 4 पटीने वाढवल्यात. आमचा सोयाबीन असेल, आमचा कापूस असेल, आमचा ऊस असेल. आता मला तर नवीनच घटना ऐकायला मिळाली, 500 रुपयानं आपला ऊस घेतात ते घडीवाल्यांचा. त्या घडीवाल्यांनी तरी मतं कशाला मारावे त्यांना. सांगितलं ना अमित भैयानी, मांजरा पॅटर्नच्या आधारावर मांजरा परिवार ज्या पद्धतीनं आपल्या ऊस उत्पादकाला पैसे देतात त्या पद्धतीनं आम्ही या भागातल्या शेतकऱ्यांना देणार. ही हिंमत आहे. ही शेतकऱ्यांच्या घामाचं, श्रमाची, मेहनतीचं खऱ्या अर्थाने त्याला न्याय देण्याची भूमिका मांडतात आणि ते 500 रुपयाला ऊस घेतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की या पद्धतीची ही लालची लोक, गिधाडासारखी लोक, म्हणजे गिधाडं आता कमी झाली, दिसतच नाही. माणसाच्या रूपाने गिधाड निर्माण झाली ही वाली. म्हणजे या पद्धतीनं समजा हे चित्र होत असेल. आम्ही सांगितलं की आमचा ग्रॅज्युएट झालेला मुलगी असेल त्याला पहिली नोकरी देण्याची हमी आम्ही दिली. 8,500 रुपयाचं स्टायपंड दर महिन्याला त्याला द्यायचं, अशा पद्धतीचा निर्णय केला. म्हणजे समजा त्या 30 लाख कर्मचाऱ्याचे पद तर भरूच, पण त्याच्यामध्ये एक विशेषता अशी सांगितली या गॅरंटीमध्ये की आज महाराष्ट्रामध्ये पोलिसाची भरती असेल, आरोग्य सेवकांची असेल, तुमचं कृषी सहाय्यक असेल, तलाठ्यांची पदं असतील. आमचे मुलं मुली बिचारे ते पोलीसमध्ये भरती व्हायला सकाळपासून धावत राहतात, पेपरमध्ये अभ्यास करतात पूर्ण रोज, कुठं कोचिंग लावतात. आणि आमचे मुलं 1,000 रुपये ऑनलाईन भरून 3,000 पदं असतील तर 3 लाख मुलं मुली अर्ज करतात 3,000 पदाचे. 1,000 रुपयाच्या हिशोबाने झाले किती पैसे तो हिशोब लावा. आणि कोणाचे असतात ते RSS वाल्यांच्या त्या संस्था असतात, त्याला आपल्याला पैसे भरावे लागतात, पैसे त्यांच्या घरी. मग तिथं गेलं की पेपरच फुटला, पेपर फुटला की जा बापा आपल्या घरी. 6 पिढ्या बर्बाद केल्या 10 वर्षात. मेगा भरती आज फडणवीस सांगायचा, दिल्लीमध्ये ते झालं होतं नरेंद्र मोदीच्या सरकारचं. आणि म्हणून या गॅरंटीमध्ये सांगितले की जो कोणी पेपर फोडण्याचं पाप करेल त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्याचा निर्णय याच्यामध्ये घेतला. म्हणजे जे मेहनत करणारी मुलं मुली आहेत त्याला कुठल्याही शिफारसीची गरज नाही, त्याच्या आईवडिलाजवळ पैसे नाही, पण त्याच्या बुद्धिमत्तेच्या आधारावर त्या मुला मुलींना संधी मिळावी, या पद्धतीचा कायदा करण्याची भूमिका या ठिकाणी घेतली. ज्या मुला मुलींना नोकरी करायची नसेल, नोकरी नाही मिळाली, 8,500 रुपये दर महिन्याचे मिळेलच, पण ज्याला व्यवसाय करायचा असेल त्याला बिनव्याजी लाखो रुपयाचं कर्ज देण्याचंही सुद्धा त्या ठिकाणी या गॅरंटीमध्ये दिलेलं. याला काही ते मोदीचं सारखं नाही, ते 6,000 पूर्ण ते घेतलेले सगळे पैसे वापस करा, हा नियम नाही आहे याच्यात. म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आम्ही निर्णय केला या गॅरंटीमध्ये, महाविकास आघाडी इंडिया आघाडीमध्ये, की आमच्या ज्यासाठी विनायकराव मगाशी बोलत होतात, माझा मुद्दा सुटला,
तिथं दिल्लीमध्ये शेतकरी येऊ नये, MSP कायदा चालू करावा, लागू करावा यासाठी म्हणून यांनी खिळे गाडलेत दिल्लीच्या सीमेवर. खिळे गाडले, शेतकरी घाबरले नाहीत, खिळे उपडून दिल्लीकडे सर झाले. ज्याप्रमाणे इंग्रज करायचेत ना, गोळ्या मारायचे, तशा पद्धतीचं शेतकऱ्यांना गोळ्या झाडल्यात, शेतकऱ्याला मारलं. कशासाठी? MSPचा कायदा केला पाहिजे. नरेंद्र मोदी तुम्ही सांगितलं होतं स्वामीनाथन समितीची शिफारस आम्ही लागू करू, त्याच्यामध्ये MSPचा कायदा लागू करू. राहुल गांधी त्या मोर्चाला गेले, शेतकऱ्यांच्या समोर सांगितलं की आमचं सरकार आलं तर आम्ही MSPचा कायदा लागू करू, 1.5 पट भाव शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला देण्याची हमी गॅरंटी मिळाली. तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये लुटलं जाते. 1 रुपयात विमा केला हे सांगतात भाजपवाले. अहो, तुमचा GSTचा पैसा सरकारच्या तिजोरीत गेला, त्याचे 3,500 रुपये काढून, 3,500 कोटी रुपये काढून यांनी या नरेंद्र मोदीचे जे मित्र आहेत, ज्यांच्या या विमा कंपन्या आहेत, त्यांना दिलं. दुष्काळ पडूनही आम्हाला कधी पीक विमा मिळाला? याच्यामध्ये नियम बदलून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याला पीक विमा दिलाच पाहिजे, हे कंपल्सरी करण्याची गॅरंटी वॉरंटी सहित तुम्हाला दिलेली. त्याचप्रमाणे तिथंच थांबले नाहीत, त्याप्रमाणे यामध्ये अजून एक भूमिका घेतली की शेतकऱ्यांना वारंवार, लोकप्रतिनिधीला वारंवार कर्जमाफीची मागणी करण्याची गरज पडली नाही पाहिजे म्हणून एक संविधानिक आयोग निर्माण केला जाईल आणि त्या संविधानिक आयोगाच्या माध्यमातून ते आयोग त्या ज्या भागात दुष्काळ पडेल, जी जी परिस्थिती निर्माण होईल, तो आयोग तिथं जाईल आणि आयोगाने शिफारस केली तर सरकारला त्यांची कर्जमाफी केलीच पाहिजे, या पद्धतीची गॅरंटी या ठिकाणी दिली. दिल्लीमध्ये सरकार इंडिया आघाडीचं आलं तर पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर घेतला जाईल, ही गॅरंटी या ठिकाणी दिली. आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि बेफाम बोलतात आहेत. तर नरेंद्र मोदी तर काही नाही, परवा पुण्यामध्ये रेसकोर्सवर त्यांचा हे होता. रेसकोर्स म्हणजे घोडे धावतात, त्याला रेसकोर्स म्हणतात. इंग्रजीमध्ये आपण त्याला रेसकोर्स म्हणतो. जे घोड्यांची शर्त होते, आपल्या बैलांचं शंकरपट होतो तो वेगळा, घोड्यांचा जो रेस होते त्याला रेसकोर्स म्हणतात. आता तिथं रेसकोर्स मध्ये का यांनी सभा घेतली हा एक प्रश्नच आहे. कारण महाराष्ट्रामध्ये खूप घोडे विकत घेतले ना त्यांनी, पण ते घोडे नव्हते. त्याला माहीतच नाही. त्याच्यामध्ये मुश्किलनं 15,000 लोक जमा झाले आणि त्याला 3,000 रुपयाच्या भावाने आणलं, एकाला 3,000 रुपये. आता इथं पैसे देऊन आणले का विनायक पाटील तुम्ही? अहो, पदरचे पैसे खर्च करून आलात, तिथं पैसे देऊन आले पण लोक नाही पोहोचले. कारण की महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्राला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला अपमानित करण्याचं सातत्यानं, मग शिवसेनेचे लोक असोत, राष्ट्रवादीचे लोक असोत, त्यांचे घर फोडण्याचं काम यांनी केलं. त्यांना गद्या काय म्हणून बकऱ्यासारखं विकत घेतलं. 50 कोटी 50 खोके. ओके, त्यांना वाटलं की सगळं बरोबर आहे. मग आमच्याकडे एक नजर फिरवली, नांदेड पहिले त्याच्या घेऱ्यात आलं, आदर्श झालं. मग सगळं वातावरण आदर्शमय झालं. त्यांच्याही कारखान्याला 200 कोटी रुपये दिले. पैसे कोणाचे? 200 कोटी. हे जेवढे काही गेलेत ना आता तिकडे बाजूच्या उस्मानाबाद मधून, तिथून एक गेलेत आमचे, त्याच्याही कारखान्याला पैसे. आखरी पैसे कुठले? काय फडणवीसने काय एकनाथ शिंदेने आपल्या घरून दिले? तुमचे पैसे GST मधून गेलेले. इकडे त्यांना महागाईच वाढवायची आहे ना, पैसे कोणाच्या खिशातून काढायचे? तुमच्याच खिशातून ना. मग हे घोडे होते की गधे होते? आमचे 2 घेतले त्याच्यात ते. म्हणून तो नांदेडमध्ये विनायकराव, त्याच्यामुळे तुमच्या मित्राचं नुकसान झालं. आमच्या केसमध्ये तुमच्या मित्राचं नुकसान झालं. सांगा त्यांना, आता विचार करा, घेऊन घ्या तुमच्याकडे. सांगायचं तात्पर्य असं की
ही जी काही परिस्थिती आहे, मी इथं 25 मुद्दे आहेत 5 गॅरंटीमध्ये, याच्यावरची समुद्र चर्चा करणार नाही. पण एक गोष्ट अजून तुम्हाला सांगितली पाहिजे, आरोग्याचा कायदा भैया मंत्री होते, भैयांना पण तो कायदा महाराष्ट्रात लागू करायचा, कारण राजस्थान सरकारने तो कायदा लागू केलेला होता. आणि त्या कायद्याच्या अंतर्गत जवळपास आता आपण आपली पहिली योजना होती राजीव गांधी आरोग्य योजना होती, आता महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने योजना या सरकारने केली. राजीव गांधीचं नाव बदलवलं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव दिलं, त्याला कोणी विरोध करायचं करा, पण त्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराने ती योजना व्हायला पाहिजे होती, ही आमची अपेक्षा होती. त्या योजनेचा फायदा मिळतच नाही, कोणाला 10,000 येते, कोणाला 5,000 येते, कोणाला येतच नाही. आपल्याला लक्षात असेल की आता आरोग्याच्या कायद्याच्या माध्यमातून जेवढे काही आजार आपले असतील ते सगळे आजार त्याच्यामध्ये ग्राह्य पकडले जातील आणि 25 ते 30 लाख रुपये हे सरकार खर्च करेल, केंद्र सरकार करेल, अशा पद्धतीचं आरोग्याच्या कायद्याच्या माध्यमातून योजना आपल्याला दिली. या मोदींनी काय केलं, 2019 मध्ये कोरोना आणला. आणि मी जाणीवपूर्वक सांगतो का मोदीनं आपल्या देशामध्ये कोरोना आणला. हे चीनची बिमारी होती. आमचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी मोदींना पत्र लिहिलं प्रधानमंत्री म्हणून की कोरोना ही महामारी आहे, संसर्ग बिमारी आहे, याला सीमेवर जे काही लोक येतील बाहेरच्या देशातून त्याला तिथंच तपासून त्यांना कोरोनाच्या बाहेर काढून मग देशात येऊ द्या, अशा पद्धतीचं सीमा सील करा, अशा पद्धतीचं सूचना दिली. हेच भाजपवाले सोनिया गांधी आणि राहुल गांधींना म्हणायचे आमच्या देशात कोणालाच कोरोना होत नाही, तुम्हाला होत असेल तर तुम्ही देश सोडून जा. हे टिंगल करत होते सोनिया गांधी आणि राहुल गांधींची. कोरोना आला आपल्या देशात, कोरोनामध्ये किती लोक आपल्यातली गेलीत, काही वाचली तर त्यांना किती पैसे खर्च केलेत ते आपल्याला सगळ्यांना ते आपल्यासाठी एक भयानक स्वप्न आहे. कोरोनाचं आजही नाव घातलं तरी आपल्याला भीती निर्माण होते. मग आपल्या जगामध्ये ही सगळी बिमारी फैलल्यानंतर सगळ्या जगाच्या लोकांनी निर्णय केला की काहीतरी याला आता बंधन केलं पाहिजे, काही लस काढली पाहिजे. सगळ्या जगांनी चांगल्या चांगल्या लस निर्माण करण्याचं काम सुरू केलं आणि त्या लसीच्या माध्यमातून या नरेंद्र मोदींनी काय केलं की जो चंदा देगा, काय रेड्डीला चांगलं माहित आहे काय म्हणतात, दो देगा चंदा उसको मिलेगा धंदा. यानं काय केलंय, पुण्याचा तो लस बनवण्यावाला होता, हा तुम्हाला सगळे नाव माहिती पण विसरता तुम्ही लोक, त्याला ठेका दिला. जे मगाशी तुम्ही म्हणालात ना निवडणूक चंदा म्हणजे निवडणूक त्यांना फंड मिळाला, त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे. त्याच्याकडून त्यांनी पैसे घेतलेत आणि ते लस आपल्याला टोचली. या लसीचा परिणाम काय झाला तुम्हाला अजूनही कळलं नसेल, मला माहिती नाही, कळलंही असेल. जवान पोरी आता अटॅकनी मरतात. जो तंबाखू खात नाही, बिडी पेत नाही, काहीच करत नाही, त्याला कॅन्सर झाला, दम्याचा त्रास सुरू झाला, हातपाय दुखतात आजकाल. या कोरोनाचं जे इंजेक्शन दिलं आपल्याला, हा माझा आरोप नाही, वस्तुस्थिती आहे. एका श्रीमंत घरातले 3 मुलं मुली, तरुण मुलं मुली मरण पावले. मेल्यानंतर त्याला असं वाटलं की असं आमच्या घरात तर कुठली अशी हिस्ट्री नाही, म्हणून त्यांनी पोस्टमॉर्टम करून घेतले. पोस्टमॉर्टम मध्ये तो रिपोर्ट आला, त्या रिपोर्टच्या आधारावर हे सिद्ध झालं की जी लस दिली गेली त्या लसचा परिणाम सुरू झाला. म्हणून ते गेले सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाने नरेंद्र मोदीच्या सरकारला नोटीस दिलं की बाबा हा असं असं आलेलं आहे, तुमचं म्हणणं काय. नरेंद्र मोदीने उत्तर दिलं की आमचा काही संबंध नाही, त्या कंपनीचा संबंध आहे. आता तुम्हाला जर लस दिल्यानंतर फोटो कोणाचा आला, फोटो कोणाचा आला, मग आता तू घेतला ना आपला फोटो लावला तर घे ना, संडासाला फोटो लावतो तो. फोटो लावण्यात तर काही त्याला काही बंधनच नाही घ्यायचे, कुठेही फोटो लावतात. ग्रामपंचायत मध्ये आपण पाहिलं त्या कुठल्या समाध्या लावल्यात त्याला लाखो रुपये खर्च केले, तिथेही आपलं नाव लिहिलं. कुत्रा रोज जाऊन तिकडे पूजा करतो आहे ना, त्या आपल्या गावच्या स्वातंत्र्यवीराचं नाव पण त्याच्यात लिहिलं, पण त्याच्यामध्ये एक प्रकारचा तो अपमान आहे. मग करायचं होतं तेवढं व्यवस्थित बांधायला पाहिजे ना. ग्रामपंचायतमध्ये मनरेगामध्ये जे पैसे येतात त्या पैशातून त्यांनी ते बांधून घेतले. म्हणजे कुठं पण
म्हणजे जिथं पाहिजे तिथं त्याचं नाव पाहिजे. असा प्रधानमंत्री कधीच नाही पाहिला हो. पाहिला का कधी असा प्रधानमंत्री? इंदिरा गांधीनं तर हरितक्रांती या देशात आणली, श्वेतक्रांती आणली. आम्ही अमेरिकेतले जे डुकरं खायला मिलो खात होतो, इंदिरा गांधी केलं. कधी इंदिरा गांधीने अशी फोटोबाजी नाही केली. पण 10 वर्षात काही न करता तुम्हा आम्हाला लुटल्याशिवाय, या देशाला विकल्याशिवाय दुसरं काही नाही केलं. आणि मुठभर लोकांना उद्योगपती बनवून तुम्हा आम्हाला आर्थिक कमजोर करून, तुमच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळा बंद करून तुम्हाला गुलाम बनवण्याचं पाप ज्या लोकांनी केलं त्याला आता निपटवण्याचं आपल्याला अधिकार आलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातलं चित्र असं आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात मी दौऱ्यात जातो. महाराष्ट्रामध्ये 48च्या 48 जागा महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रात आहे. लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. भाजपचं ऐकायला तयार नाही लोक. हे यांचे लोक घरात बसले. तुम्हाला तर भाजपला फिरताना इकडे दिसत नाही. मला तर मगाशी आपले उमेदवार भावी खासदारच, आता त्याला शिक्कामोर्तब 4 तारखेला होईल, आता त्याने म्हणाला की मागचा खासदार इकडे फिरायलाच आला नाही, साधा भेटला पण कोणाला नाही. आपला लोकप्रतिनिधी आपल्या सुखदुःखात सामील होत नसेल तर त्या लोकप्रतिनिधीचं काय काम आहे? त्याला फक्त कॉन्ट्रॅक्टर व्हायचं, पैसे कमवायचे, तेवढंच काम आहे ना. तर त्याला आता म्हणा ठीक, कॉन्ट्रॅक्टरच कर. आपलं सरकार आलं की त्याचं सगळं काढून टाकू आपण. काम न करता पैसे घेतात. नांदेडमध्ये विनायकराव, मी नांदेड ते पूर्णा रस्त्यावर गेलो. म्हणजे काय मला म्हणजे फार वाईट वाटलं. मोठा लांब रस्ता आहे, तिकडे मला सभा होती, त्याच रस्त्याने जावं लागलं. पूर्ण खोदलेला रस्ता, 120 कोटी रुपयाचा रस्ता. त्याला सुरुवातीला वर्क ऑर्डर मिळालं त्या कॉन्ट्रॅक्टरला. त्या कॉन्ट्रॅक्टरकडून तिथल्या नेत्यांनी पैसे घेऊन टाकले. त्याला सांगितले काम चालूच नको करू, आम्हीच सरकार आहोत. मग त्याला वर्षभर तसंच ठेवलं. पुन्हा त्याचं CSR वाढले, पुन्हा त्याला 100 कोटी वाढवले. 120 कोटीचा रस्ता 220 कोटीचा केला. पुन्हा 75 कोटी त्याच्याकडून घेतले. आणि या 3-4 वर्षामध्ये त्या रस्त्याने जाणारे लोक अनेक मेलेत ॲक्सिडेंटमध्ये. बाळतपणाच्या बायाचं रस्त्यातच बाळतपण झालं. रस्ताच नाही ना असा, खडखडखडवालाच आहे. हे किती पाप. म्हणजे जनतेची लूट, जनतेच्या मतावर निवडून यायची आणि जनतेची लूट करायची, ही परिस्थिती आहे. आणि स्वतःला मोठे नेते म्हणणारी लोक पाहिली. आणि म्हणून जे जनतेसाठी धावून जातात, जनतेच्या सुखदुःखात राहतात, त्याच लोकांना लोकांची पसंती या शाहू फुले आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितले अतिशोक्ती नाही 48 जागा येणार म्हणून. 48च जागा महाराष्ट्रामध्ये या महाविकास आघाडीच्या निवडून येतील. आपण मला तुमच्याकडून एकच भरोसा पाहिजे. मला हे सीट, कारण की लातूरची सीट माझ्या गुरुच्या कर्म आणि जन्मस्थळातली आहे. विलासराव देशमुख साहेब हे माझे गुरु आहेत. आणि ही महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताने निवडून आली पाहिजे, 5 लाखाच्या वर. आणि म्हणून त्या दिवशी मतदान जास्त करून कसं घेता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की ही लढाई, जशी स्वातंत्र्याची लढाई, स्वातंत्र्यवीर आपल्या गावात होते, स्वातंत्र्याची लढाई लढली गेली होती, तशी ही दुसरी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची भूमिका ही लढाई आहे. ही लोकशाही पद्धतीनं आहे. कारण की 400चा पार हे तडीपार लोक बोलतातच आहे. त्यांचे खासदार काल पंकजा मुंडे पण परवा बोलली की आम्हाला संविधानात बदल करायचा, ती पण बोलून घेतली. कर्नाटकचा कालपर्यंत हेगडे बोलत होता, आता पंकजा पण बोलून गेली. मला कळत नाही बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा या लोकांना राग कशासाठी. कारण की जर मगाही सांगितलं त्यांनी परवा त्या नरेंद्र मोदींनी की आता तर ट्रेलर होता, आता सिनेमाच आहे, तर सिनेमा बंद करायचा, याच्यानंतर निवडणुकाच नाही. आणि एकदा निवडणुका नाही तर मग आपल्या लोकांची गत काय. आज निवडणूक आहे म्हणून विचारते, म्हणून नरेंद्र मोदी इकडे फिरते. निवडणुकात नसेल तर काय. 1 नेशन 1 इलेक्शनचा अर्थ काय त्यांनी सांगितलं ना. 1 नेशन 1 इलेक्शन सगळं तयार आहे. 400च्या जवळ जागा गेल्या की त्यांना सगळ्या गोष्टी बदलवण्याचे अधिकार आहे. आणि म्हणून त्यांना वाटतं की आम्ही बदलवणार नाही. हे जे बोलतात मी बदलवणार नाही, याचा अर्थ ते बदलवणार आहे. यांनी सांगितलं होतं महागाई कमी करणार, 2014 मध्ये सांगितलं होतं की नाही महागाई कमी करणार, तर केली का. हे जे बोलतात त्याचं उलटं करतात.
म्हणून आता यांना उलट करायची वेळ तुमच्या हातात आहे. आणि म्हणून तुमचं मतदानाचं प्रमाण जे आहे ते मतदानाचं प्रमाणाला माहीत आहे, ऊन आहे, उन्हाचा प्रादुर्भाव आहे, पण ही स्वातंत्र्याची लढाई आहे. स्वातंत्र्याच्या दुसऱ्या युद्धाची लढाई आपल्या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवणं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकजुटीनं येत्या 7 तारखेला शिवाजी काळंगे साहेबांना आपण बहुमतानं निवडून द्यावं आणि 5 लाखाच्या मताचा फरक या फरकाने ते निवडून यावेत असा विश्वास मी तुमच्याजवळ व्यक्त करतो. मी आपल्या मनापासून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या संताच्या भूमीमध्ये आणि स्वातंत्र्यवीराच्या आणि जे अमित भैयांनी मला सांगितलं त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीरांचं या ठिकाणी एक मोठं स्मारक व्हावं, सैनिक भवन व्हावं. आपल्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे. मी तुम्हाला शब्द देतो. आता आमच्याकडे तो यांचा जो इकडला तुमचा कारखान्याचा मालक जो आहे तर सध्या तो काही अर्थमंत्री होणारच नाही आमच्याकडे अर्थ खातं ते नाही तर ते काय ते फक्त तो त्याचं गणित राहायचं तेवढ्या पुरतं. आता तो नाहीच आहे आता त्यामुळे आम्हाला आता पैशाची काही अडचण नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कुठलीही पैशाची अडचण नसते. म्हणून तुम्हाला सांगतो की भैयानी जो शब्द आपल्याला दिलेला आहे त्याला पूर्ण करण्याचा विश्वास मी या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. नक्कीच लातूरकर आपण जे प्रथम पोस्ट